तुम्हाला जेवढं उत्पन्न हवंय, जेवढे पैसे हवेत, तेवढे पैसे जर मिळत नसतील तर तुम्ही विचार करत असाल की अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काय काय केलं पाहिजे. तुम्हाला हवा तेवढा पैसा कसा मिळू शकेल सांगू? एक सोपी ट्रिक करा. सगळ्यात पहिले तुम्हाला पैसे का मिळत नाहीत याची जी सगळी कारणं तुम्हाला माहिती आहेत ना, ती कागदावरती एक मोठा कागद घ्या, त्या कागदाच्या डाव्या साईडला लिहून काढा. अगदी की माझा बिझनेस वाढत नाहीये, माझे कर्मचारी जास्त काम करत नाहीये, किंवा माझी जाहिरात होत नाहीये, माझी प्रसिद्धी होत नाही, जे काही तुम्हाला माहिती आहेत ना ती सगळी कारणं एका डाव्या साईडला एका कागदावरती 1 2 3 4 अनुक्रमाने लिहून काढा. आता त्या प्रत्येक कारणासमोर जर समजा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर कसं वाटलं असतं त्या स्टेटमेंट प्रमाणे. एक्झाम्पल, माझे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत असा तुमचा प्रॉब्लेम आहे, म्हणून तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुमचा बिझनेस वाढत नाही. इकडे लिहून काढा उजव्या साईडला, आता माझे कर्मचारी चांगल्यापैकी काम करत आहेत. आता माझी जाहिरात नसताना सुद्धा माझा व्यवसाय तरी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत आहे. जे लेफ्ट साईडला प्रत्येक स्टेटमेंट लिहाल त्याच्या राईट साईडला त्याचं सॉल्व्हिंग स्टेटमेंट लिहा, ज्याला प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा. तिसरी महत्वाची गोष्ट, या झाला 2 स्टेप. तिसरी स्टेप, आता काय करायचं, त्याला ॲफर्मेशन म्हणजे शांतपणे डोळे मिटून ही जी दुसरी स्टेप लिहिली आहे ना ही इमॅजिन करायला सुरुवात करायची. त्या ॲफर्मेशनला इमॅजिन करायला सुरुवात करायची. आणि मग चौथी महत्वाची स्टेप, एकदा जर आपण हे इमॅजिन करायला सुरुवात केली तर विचार करा खूप छान वाटतं. हे सगळं चित्र जेव्हा बघू ना खूप बरं वाटतं आपल्याला, खरं की खोटं? मग हे जर चित्र बघून आपल्याला बरं वाटत असेल तर आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा जेव्हा तुम्ही खर्च कराल, राईट, जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा कुठेही पेमेंट करताना अरे यार आता हे काय खूप महाग आहे, खूप खर्च पडणार आहे असं न करता पैसे देताना म्हणा याच्या दुप्पट पैसे माझ्या आयुष्यात येणार आहेत. करून बघा, निश्चित खूप छान फायदा होतो. आणि ह्या सगळ्या टेक्निक अँड ट्रिक जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आम्ही BMS नावाचा एक उपक्रम चालवतो, त्या BMS ऍक्टिव्हिटीला जॉईन करा.